आपल्या सगळ्या पुढच्या पिढींना, ज्यांना आपण जेन झी म्हणतो, त्यांना एवढी ॲक्सेसिबिलिटी आहे विज्ञान आणि बाकी सगळ्याच विषयांची, Absolutely. त्यांना घरी बसून कळू शकतं की जगाच्या दुसऱ्या कोण्यामध्ये काय होतंय. आपल्या मराठी माणसांसाठी रोल मॉडेल्स पण काय असू शकतात? अमेरिकेत असणारं ते अतिशय अट्रॅक्टिव्ह असलेलं शैक्षणिक करिअर सोडून आय डिसाइडेड टू स्टे बॅक इन इंडिया. हे सगळं करत असताना एकच मंत्र ठेवला मी, व्हॉट वी कॉल ॲज अ गेट आउट ऑफ कम्फर्ट झोन. छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी जर स्वराज्याचा विचार केला नसता आणि करताना त्यांनी हा नाही विचार केला कसं अचीव्ह करायचं, पण मला स्वराज्य घडवायचंय हा विचार आपल्या सगळ्यांनी करणं जरुरी आहे. पण तुम्हाला तुमच्या धंद्याचं स्वतः इंडिपेंडंट ऑडिट करता यायला पाहिजे की माझा धंदा व्यवस्थित चालला आहे की नाही. वाव. तर इंडियात राहून ग्लोबल विचार करायचा कसा? एक भीती असते की यार मी कसं काय युएसला जाईल किंवा मी कसं जपानमध्ये बिझनेस करेल. कसं करता तुम्ही? याला काही आहे का असं काही, म्हणजे गुरुमंत्र काही आहे का? एक सिंपल साधा मंत्र आहे. जस्ट बिकॉज की मला डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस मिळाले की बाबा इथे कॅन्सर झालेला आहे म्हणून मी माझ्या उद्याच्या भविष्यावरती फुली कशाला मारू. कोणालाच माहिती नाही उद्या काय होणार आहे ते. तर आज माझ्याकडे फक्त 1 कोटी रुपये पण मला 1000 कोटीची कंपनी करायची. हे कसं पॉसिबल आहे? सर, थँक्यू सो मच. तुम्ही वेळ दिला आणि या पॉडकास्टसाठी आले. प्रसाद प्रधान सर हे आपल्या मुंबईत राहून ग्लोबल विचार कसा करायचा याच्यासाठी एक फार दिग्गज व्यक्ती आहे. आणि मला आज सर तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. आणि गप्पामध्ये ना, जसं मी म्हणालो की आपल्या मराठी माणसांसाठी रोल मॉडेल्स पण काय असू शकतात. नॉट ओन्ली फिल्म स्टार किंवा टाटाज अँड बिर्लास, ते आहेच आहेत रोल मॉडेल्स, पण की एक मुंबईच्या चाळीत राहणारा माणूस आज ग्लोबली 20,000 50,000 लोक रिपोर्ट करतात है ना. एवढी मोठी तुमची जी जी पण कारकीर्द होती, तुम्ही एवढे मोठे झाले, ह्याच्यावर आपण गप्पा मारूया. सुरुवात करताना मला तुमची बालपण कसं होतं, शाळा कशी होती, कॉलेज कसं होतं, ह्याच्यात जरा सांगा ना. म्हणजे अँड यू कॅन बी व्हेरी फ्री काही. सागरजी, सर्वप्रथम तुम्ही मला हा एवढा मान दिलात आणि तुमच्या पॉडकास्टवरती बोललं त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या सर्व प्रेक्षक वर्गाचे आभार. तुमच्या पॉडकास्टचं फिलॉसॉफी जेव्हा मला कळली त्यावेळेस मला एवढा तो अभिमान वाटला की तुम्ही पॉडकास्ट फक्त तुमच्या टी व्ही टीसाठी करत नसून तुम्ही किंवा फक्त फॉलोअर्ससाठी करत नसून तुम्ही यू हॅव अ कॉज टू रीच, की जे तळागाळातल्या आपल्या तरुण वर्गापर्यंत पोचायची तुमची जी इच्छा आहे आणि ते खूप अभिमानास्पद आहे. सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. तुमचा प्रश्न हा जरी छोटासा तरी याचं उत्तर खूप मोठं असेल, कारण तुम्ही अख्खा मला जीवनक्रम सांगायला तुम्ही सांगताय. तर अतिशय नम्रपणे मी सांगू शकतो की माझं संपूर्ण बालपण हे चाळीमध्ये गेलेलं. म्हणजे मी मुंबईकर, भले वी ॲज अ प्रधान आम्ही मूळचे नगरचे. अच्छा. म्हणजे आमचं घराणं नगरचं. तर माझे पणजोबा त्यावेळेस ब्रिटिशांचे आर्थिक सल्लागार होते. सो आमच्या घराण्यामध्ये सल्लागार किंवा कन्सल्टिंग हा तर खूप वर्षांपासून अर्थ पण तुमच्या घरात अगदी तेव्हापासून आलेला आहे. राईट. आणि ती लिगसी इनहेरिट झाली आणि मग नंतर मग आम्ही अख्खं आमचं कुटुंब आमचं मुंबईला आलं. तर टिपिकली जेव्हा त्यावेळेस मुंबईला मराठी मंडळी यायची, तर आपण मध्यम वर्गातली मंडळी, तर आर्थिक स्थिती ज्याप्रमाणे परवडायची त्याच्याप्रमाणे शक्यतो उपनगरामध्ये राहणं सेटल व्हायचं. सो अशा प्रकारे माझं बालपण हे चाळीत गेलं आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण शेजार धर्म किंवा माणुसकी काय असते किंवा एकमेकांना साथ देऊन पुढे जायचं, जे आपल्या जीवनामध्ये किंवा एक मनुष्याच्या आपल्या ह्या संबंध जमातीमध्ये आपल्याला ज्या ह्या गोष्टी करायच्या असतात, त्याचं खरं महत्त्व मला चाळीमध्ये कळलं. तिथून माझं सगळं बालपण सुरुवात झाली. अतिशय अभिमानाने मी सांगतो की माझं शिक्षण हे पूर्णपणे व्हर्नॅक्युलर मीडियम म्हणजे आपल्या मराठी मीडियममध्ये झालं. आणि लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती, पिंडात होती ती. सो 4थीची त्यावेळेस स्कॉलरशिप असायची, 7वीची असायची, दोन्ही स्कॉलरशिप मला मिळाल्या. त्याच्यानंतर 10वीमध्ये
मला उच्च श्रेणीमध्ये 85% मिळाले. त्याच्यानंतर 12वी असायची. सो अशी मार्गक्रमण करत असताना मी इंजिनिअरिंगमध्ये गेलो. विधात्याने काही वेगळंच लिहिलं होतं मला. इंजिनिअरिंगच्या मी पहिल्या वर्षात असताना माझं वय वर्ष त्यावेळेस 18 होतं आणि त्या वयामध्ये माझे वडील गेले. म्हणजे कोणत्याही मुलाला, अर्थात वडील आपल्याला नेहमीच प्रिय असतात, कोणत्याही वयामध्ये त्यांचं निधन होणं चुकीचं असतं, पण तारुण्यामध्ये एखाद्या तरुण मुलाचे वडील जाणं, ज्यावेळेस तुम्हाला नितांत गरज असते आपल्या वडिलांची, त्यावेळेस माझे वडील गेले. पण आय नेव्हर टूक दॅट निगेटिव्ह. एखाद वेळेस मला त्यावेळेस विधात्यांनी काहीतरी सीझन करायचं होतं किंवा शिकवायचं होतं, म्हणून तो आघात माझ्यावरती दिला. मला शिक्षणात त्यावेळेस ब्रेक घ्यायला लागला, कारण तेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. मला इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करणं तेवढं परवडणारं नव्हतं. सो जे आपण म्हणतो ते स्टार्ट अर्निंग व्हाईल लर्निंग, त्याच्यामुळे मी तिथे पॅरलली जॉब करायला लागलो आणि तो जॉब करत असताना शिक्षण मी कंटिन्यू केलं. आता हे शिक्षण करत असताना पुढे अशी संधी आली की अमेरिकेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आणि क्षण असा होता की तेव्हा मी इथूनचं सगळं सोडून अमेरिकेला जाणं. पण तेव्हा घरी काही आमच्या मातोश्रींना काही वैद्यकीय अडचणी आल्यामुळे वैद्यकीय सल्ला असा होता की त्यांच्याबरोबर घरातलं माणूस कोणीतरी राहायला पाहिजे. बहिणीचं लग्न झालं होतं. ती अपेक्षा करणं चुकीचं होतं की ती आमच्याबरोबर राहील. सो सारासार विचार केला. त्यावेळेस मित्रमंडळींनी सांगितलं की नाही, तू खूपच इमोशनल निर्णय घेतोय. पण त्यावेळेस मला असं वाटलं की हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे जेव्हा माझ्या कुटुंबाला माझी गरज आहे. अमेरिकेत असणारं ते अतिशय अट्रॅक्टिव्ह असलेलं शैक्षणिक करिअर सोडून आय डिसायडेड टू स्टे बॅक इन इंडिया, जस्ट टू एन्श्युअर की माझ्या आईला त्यावेळेस माझी गरज आहे, तर मी त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि मी इथे राहिलो. तर तुम्ही आत्ता जस्ट म्हणाले, आणि हा डिलेमा आपल्या भारतीय माणसांमध्ये, इंजिनियर्समध्ये इतका मोठा आहे की भारत सोडायचा, तिकडे जायचं, आणि त्याच वेळेस जर आईवडिलांना गरज असेल तर त्यांच्याकडे राहायचं का तिकडे जायचं, हा फार मोठा डिलेमा आहे. आणि तुम्ही हे डिसिजन घेतलं, व्हेरी स्ट्रॉंग डिसिजन, व्हेरी बोल्ड डिसिजन. तुम्ही इथे राहिले. तुम्ही रिग्रेट करता का सर, की नाही मी गेलो असतं बरं झालं असतं, किंवा काय वाटतं आज, काय वाटतं त्या डिसिजनबद्दल? खूप खूप चांगला प्रश्न आहे आणि त्याच्यावरती माझं अतिशय फॅक्च्युअल उत्तर असेल आणि माझ्या जीवनाची सत्यकथा आहे आणि त्याच्यावरून बऱ्याच लोकांना त्याच्यातून अर्थबोध पण होऊ शकतो की जेव्हा मी हा निर्णय घेतला की इथे मला राहायचं आहे आणि तथाकथित सुवर्ण करिअर सोडून इथे थांबायचं आहे, तर माझ्या बॅचच्या बऱ्याच माझ्या मित्रांनी सांगितलं की नेहा, तू खूप भावनिक निर्णय घेतोयस. पण माझी एक पहिल्यापासून सवय, मी प्रत्येक निर्णय घेताना, म्हणजे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना मी त्याचा अतिशय कीस करतो, म्हणजे खूप ॲनालिटिकली त्याचा विचार करतो. पण वन्स आय डिसाईड, एकदा का निर्णय घेतला त्या निर्णयावरती मी ठाम असतो. सो जी मंडळी त्यावेळेस US ला गेली होती MS करायला, त्या सगळ्यांनी सांगितलं की तुझा निर्णय चुकीचा आहे, तू खूप अतिशय भावनिक निर्णय घेतलास. पण मला कळत होतं की मी माझ्या कुटुंबासाठी त्यावेळेस गरज असताना मी योग्य निर्णय घेतला. हे सगळं झालं. माझं त्यावेळेस मास्टरचं शिक्षण होऊ शकलं नव्हतं. पण जेव्हा 2008 साली खूप जागतिक मंदी आली आणि त्याच्यामध्ये अमेरिकेतली बऱ्याच मोठमोठ्या बँका, मोठमोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आणि तिथे खूप प्रचंड प्रमाणावरती बेरोजगारी आली. त्याच वेळेस ही माझी समस्त जी मित्रमंडळी होती आणि दे आर व्हेरी लव्हिंग टू मी, म्हणजे ते खूप प्रेमळ मित्र आहेत. खूप दुर्दैवाने ते बघायला लागलं मला की जी मंडळी तिथे शिक्षणासाठी गेली होती, त्यांनी मोठमोठ्या पगाराची इथे नोकऱ्या घेतल्या होत्या, त्या सगळ्यांना भारतात परत यायची इच्छा होती, कारण त्यांचे तिकडे सगळ्यांचे जॉब गेलेले होते. एक्झॅक्टली. आणि तोपर्यंत मी माझ्या बँकिंग क्षेत्रामध्ये मी बऱ्यापैकी सेटल झालो होतो. सो तो एक मुद्दा होता. पॉईंट नंबर 1, द रिकन्सिलिएशन, की माझा त्यावेळेचा निर्णय हा चुकीचा नव्हता. दुसरं, मी कधी विचार पण केला नव्हता
कारण जेव्हा आमच्या मातोश्रींना कळलं की मी त्यांच्यासाठी इथे थांबलो, तर ऑफकोर्स त्या नेहमीच भावनिक व्हायच्या आणि त्या आम्हाला सांगायच्या की माझ्यामुळे तुला थांबावं लागलं, माझ्यामुळे तुझं अमेरिकेतलं मास्टर्स राहिलं. पण मी क्लिअर होतो. मी माझे इथून तर शिक्षण करत गेलो. मी माझा लॉ केला, त्याच्यानंतर तिथे मॅनेजमेंट केलं. बँकिंग क्षेत्रामध्ये तशी माझी प्रगती होत गेली. हे सगळं करत असताना एकच मंत्र ठेवला मी, की व्हॉट वी कॉल ॲज अ गेट आउट ऑफ कम्फर्ट झोन. कधीच मी स्वतःला माझ्या कम्फर्ट झोनमध्ये ठेवलं नाही. जेव्हा मला कधी वाटलं, की मी एखाद्या पदावरती किंवा एखाद्या जॉबमध्ये एका कम्फर्ट फेजमध्ये आलो, मी तेव्हा त्याच वेळेस मी स्वतःला किक ऑफ करत राहिलो, की नाही आता आपल्याला अजून काहीतरी शिकायचं आहे, अजून पुढे जायचं आहे. सो हे सगळं करत असताना आउट ऑफ द ब्लू मला सडनली अशी अपॉर्च्युनिटी आली, की जिथे माझी नोकरी चालू असताना अमेरिकेतल्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या ओलिन बिझनेस स्कूल, जे जवळजवळ 175 वर्ष जुनं तिथूनचं बिझनेस मॅनेजमेंटचं स्कूल आहे, त्यांनी मला एक्झिक्युटिव्ह MBA प्रोग्राम करायचा IIT बॉम्बे बरोबर करण्याचा प्रस्ताव दिला. वा, इन्व्हायटी. ॲब्सोल्युटली. आणि इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू. ॲब्सोल्युटली. आय वॉज इन द मिड एज. माझा मुलगा त्यावेळेस त्याच्या इयत्ता 10वीत होता. मी कल्पना पण केली नव्हती की माझं मास्टर्स अशा त्यावेळेस पूर्ण होईल आणि जे मास्टर्स इथे नसून अमेरिकेतलं असेल आणि जिथे माझ्या मातोश्री स्वतः बघू शकतील की बाबा इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू. सांगायचा मतितार्थ असा की जेव्हा तुमचं इंटेंट आणि नियत तुमची खरी असते, त्यावेळेस गोष्टी घडतात. जस्ट बी ऑनेस्ट टू युअर कर्माज, जस्ट बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ अँड ट्राय अँड गिव्ह 100% टू वॉट यू वॉन्ट टू डू इन युअर लाईफ. ॲब्सोल्युटली. तुम्ही जस्ट आत्ता मला म्हणाले की यू ऑलवेज पुट युअर सेल्फ इन अनकम्फर्टेबल सिच्युएशन्स, जिथे तुम्हाला वाटेल की मी आता कम्फर्ट झोनमध्ये गेलो या पोझिशनवर, आता मला काहीतरी दुसरं चॅलेंज घ्यायचं आहे. ह्याला काही मेथड आहे का हो सर, की जी सगळ्यांनी अशी काही स्टेप्स की बाबा असं केल्यावर देर इज अ चान्स की तुम्ही सक्सेस व्हाल? आणि याच्यात माइंडसेट किती प्ले करतो, काय आहे हे सगळं? अगदी योग्य शब्द वापरला तुम्ही की ह्या अशा फेजला माइंडसेट प्रचंड मोठं काम करतो. कारण दिस इज ऑल अबाउट व्हॉट यू थिंक. आता कम्फर्ट झोन कोणता असतो हा प्रत्येकावरती त्याच्या वैयक्तिक स्टेज आणि त्याच्या कपॅसिटीवरती अवलंबून असतं. सो एखाद्याचा कम्फर्ट झोन तर दुसऱ्यासाठी चॅलेंजिंग पण असू शकतो आणि व्हाईस वर्सा. करेक्ट. आणि त्याला कोणता एक ठोकताळा किंवा तशी एखादी पद्धत नाही. बट यू हॅव टू नॅचरलाइज दॅट. तुमच्यामध्ये ते तुम्ही नैसर्गिकता आणायला पाहिजे. त्याच्यावरती मंत्र हा एकच आहे, कधीही हुद्द्याचा, पदाचा, शिक्षणाचा किंवा तुमच्या आर्थिक सत्तेचा कधी कैफ आणून देऊ नका. जेव्हा तुम्हाला माहिती की यू वॉन्ट टू बी ऑलवेज इन द स्टुडंटहूड, जे विद्यार्थी दशेत तुम्हाला राहायचं आहे, तेव्हा तुम्हाला हा कम्फर्ट कधीच येणार नाही. जेव्हा एक छोटंसं एक्झाम्पल देतो की मी नंतर मास्टर्स केलं, त्याच्यानंतर मला पुन्हा पुन्हा राहत गेलं की जर मी हे मास्टर्स एखाद्या युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे, आज बिझनेस मॅनेजमेंटची ज्याला आपण मक्का म्हणतो, विच इज हार्वर्ड बिझनेस स्कूल इन बॉस्टन, तिथे माझं मास्टर्स किंवा लिडरशिपमधलं एखादी मॅनेजमेंटचं काही ना काहीतरी करिअर करायचं किंवा कोर्स करायचा हे माझं पहिल्यापासून ध्येय होतं. ते मी डोक्यात ठेवलं होतं आणि योग आला आणि मी ते पण माझं शिक्षण पूर्ण करू शकलो. हे उदाहरण याच्यासाठी दिलं की कोणत्याही परिस्थितीत की माझं हे सर्व झालं, मी आता परिपूर्ण झालो, ही मर्यादितता न आणता यू शुड बी ऑलवेज ओपन टू ॲक्वायर द न्यूअर होरायझॉन्स. नवीन क्षितिज आपण कशी पार करू शकतो, आपण नवीन ऑप्शन्स कधी बघू शकतो, आपण पुढच्या पिढीला आदर्श कसा स्वतः क्रिएट करू शकतो, हे ध्येय आपल्याकडे असलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी आर जस्ट द बाय प्रॉडक्ट. ॲब्सोल्युटली. आणि तुम्ही जे म्हणाले, आय ऑल्सो बिलीव्ह इन दॅट की यू हॅव टू बी लाईफ लाँग स्टुडंट. आणि
अगर जर तुम्ही लाईफ लॉंग स्टुडंटचे ॲटिट्यूड तुमच्याकडे असेल ना, काहीतरी शिकायचं आहे, आता हे झालं शिकून, आता नेक्स्ट डिग्री किंवा नेक्स्ट काहीतरी, आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी करिअर ऑर एनी बिझनेस, है ना. आपण आत्ताच मगाशी बोलत होतो की, आणि तुम्ही प्रॅक्टिकली जगताय हे, है ना. कारण लास्ट 6 महिन्यापूर्वी आपण न्यूयॉर्कला भेटलो, तेव्हा तुम्ही सिटी बँकचे ग्लोबल हेड होता. भरपूर लोक तुमच्या अंडर काम करतात. इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग जॉब अँड यू आर प्राऊड अबाउट दॅट. बट आपण आज जेव्हा भेटलो सकाळी, तुम्ही म्हणाले की आय हॅव टेकन अनदर चॅलेंज, राईट, बिकॉज आय वॉन्ट टू ट्राय कन्सल्टिंग. तर तुम्ही आता PwCमध्ये एका ग्लोबल रोलला, मोठ्या रोलवर घेताय. आय थिंक तुम्ही हे सगळं जगताय, म्हणजे यू कीप चॅलेंजिंग युअर सेल्फ अँड मे बी दॅट इज युअर मंत्रा ऑफ सक्सेस ऑर वॉट यू आर टुडे. दॅट्स वॉट आय कॅन से. मला तुम्हाला एक प्रश्न करायचा, आणि कायम आय एम व्हेरी मच अमेज्ड की तुम्ही मुंबईमध्ये आहात, ॲट द सेम टाईम तुम्ही ग्लोबल विचार करता. म्हणजे कुठलाही तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही कुठलाही करताना आपल्या डिस्कशनमध्ये कधीच असं इंडिया फक्त येत नाही. आपण कायम जपान, US, ऑस्ट्रेलिया, ह्या सगळ्या देशांबद्दल आपण गप्पा मारतो. तर इंडियात राहून ग्लोबल विचार करायचा कसा? आणि आपल्यासारख्या साध्या मराठी माणसांनी किंवा आपल्या महाराष्ट्रामधल्या माणसांनी हा विचार कसा करायचा? की कारण प्रत्येकाला असं एक भीती असते की यार, मी कसं काय US ला जाईल, किंवा मी कसं जपानमध्ये बिझनेस करेल, है ना. तर हे कसं करता तुम्ही? याला काही आहे का, असं काही म्हणजे गुरुमंत्र काही आहे का? एक सिंपल साधा मंत्र आहे. स्वतःच्या मनातला संकुचितपणा बाजूला ठेवून जर आपण आपला विचार केला की मी हा फक्त पृथ्वीचाच घटक नसून संपूर्ण आकाशगंगेचा घटक आहे, ओके. आणि ह्या आकाशगंगेमध्ये माझी पृथ्वी कशी दिसू शकते, तर ही वैश्विकता जी आहे किंवा ज्याला आपण ग्लोबॅलिटी म्हणतो, ती नजाकतपणे तुमच्यामध्ये येऊन जाते. अच्छा. बऱ्याच वेळा काय होतं की, आणि ह्याला कधीकधी आपल्या समाजातल्या काही जुन्या रूढी किंवा वैचारिक गोष्टी पण कारणीभूत आहेत, की पिढीची विचार करण्याची पद्धत ही खूप संकुचित होऊन जाते. की बाबा मी फक्त माझ्या शहराचा, माझ्या जिल्ह्याचा, माझ्या राज्याचा किंवा फक्त माझ्या देशाचा विचार करतो. आता तंत्रज्ञान एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे की ज्याच्यामुळे लहान वयातसुद्धा आपल्या सगळ्या पुढच्या पिढींना, ज्यांना आपण जेनझी म्हणतो, त्यांना एवढी ॲक्सेसिबिलिटी आहे विज्ञान आणि बाकी सगळ्याच विषयांची, की त्यांना घरी बसून कळू शकतं की जगाच्या दुसऱ्या कोण्यामध्ये काय होत आहेत. तर आता तर ह्या गोष्टी खूप रिलिव्हंट झाल्या आहेत की पुढच्या पिढीने आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या आपल्या पिढीने ही वैश्विकता ही स्वतःमध्ये रुजवली गेलीच पाहिजे. आज आपले देशाचे माननीय पंतप्रधान मोदीजी गेले, त्यांचं आता हे 3रं पर्व आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही एकंदरीत त्यांचा विचार आणि त्या एकंदरीत त्यांचं गव्हर्नन्सचा विचार केलात, त्यांनी कधी फक्त भारताला कोणत्या देशाशी कंपेअर नाही केलं. आपण मगाशीच डिस्कस करत होतो त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या स्पेसिफिक देशाशी कंपेअर करण्यापेक्षा आपल्या भारताची जागतिक पातळीवरती आपण कुठे पोचू शकतो हा जर विचार केला, तर आपण त्याला जे उद्या आपला परिसंवाद आहे ज्याला आपण म्हणतो बॉर्डरलेस अप्रोच, दॅट हॅज टू बी द अप्रोच. एकदा का तुम्ही तुमच्या सीमाहीन झालात अप्रोच किंवा तुमच्या वैचारिक पातळीमध्ये, तो होरायझॉन्स आर अनलिमिटेड. तुमची क्षितिज अपार आहेत आणि स्काय इज द लिमिट. ॲब्सोल्युटली. आज आपण जर आपले अमेरिकेचे जे नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले ट्रम्प, त्यांची जी होणारी जी मोठी टीम आहे त्याच्यात बघितलं तर भारतीय वंशाचे कितीतरी मंडळी तिथे मोठ्या हुद्द्यावरती आहेत. आणि 50च्या आतले जवळजवळ 40% आहेत. ॲब्सोल्युटली. कितीतरी भारतीय वंशाचे मंडळी आज जगातल्या मोठमोठ्या कंपनींचे C-सूट किंवा CEOs झालेले आहेत. ॲब्सोल्युटली. कारण त्याला एकच आहे की आपल्याकडे तेवढी वैचारिकता आहे, आपल्याकडे तेवढी बुद्धिमत्ता आहे, फक्त आपण स्वतःला स्ट्रेच करून
त्या पातळीवरती आणि त्या ग्लोबॅलिटीवरती जाता यायला पाहिजे. फक्त आपल्याला आपली मानसिकता बदलायला पाहिजे, बाकी काही नाही. परफेक्ट. ॲक्च्युली मी कायम माझ्या पॉडकास्टमध्ये सांगत आलो आहे की तुम्हाला विजन तुमचं मोठं ठेवलं पाहिजे. म्हणजे मी कायम सांगतो की जर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याकडे जागिरी होती, सुखी होते, सगळं चांगलं होतं, त्यांनी जर स्वराज्याचा विचार केला नसता आणि करताना त्यांनी हा नाही विचार केला कसं अचीव करायचं आहे, पण मला स्वराज्य घडवायचं आहे, हा विचार आपल्या सगळ्यांनी करणं जरुरी आहे. आणि आज आपलं स्वराज्य म्हणजे मोठं होऊ शकतं, इट्स ग्लोबल, अगदी राईट. तर प्रत्येकाने, यू ॲब्सोल्युटली राईट. आणि तुमच्या याच्यामध्ये मी तुमच्याबद्दल वाचत होतो आणि त्याच्यातनं मला एक गोष्ट कळाली की तुम्ही एक फार छान, म्हणजे नाव बिकॉज यू आर अकम्प्लिश्ड फायनान्शियल लीडर, ग्लोबली वेल नोन, है ना. तुम्हाला न्यूयॉर्कला टॉक्सला बोलवलं जातं सगळीकडे. पण तुम्ही 2-3 वर्षापूर्वी 1 रुपया घेऊन भारत सरकारसाठी व्हॉलेंटरी ॲडवायझर झालास आणि त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉलेंटरी ॲडवायझर होऊन बरंचसं कॉन्ट्रीब्युशन केलंस. काय थॉट होतं याच्यामध्ये? 1 रुपया का घेतला तुम्ही? इट्स अ लाँग स्टोरी, पण थोडक्यात सांगतो. म्हणजे मी 2015 साली जेव्हा मोदीजी पहिल्यांदा त्यांचं पर्व चालू होतं, म्हणजे 2014 ते निवडून आले, तर त्यावेळेस त्यांनी जनधन योजना चालू केली होती. ती जनधन योजना चालू करताना त्यांनी एक थिंक टँक क्रिएट केला होता. आणि त्यावेळेस माझं भाग्य की मला नंदन निलेकनी आणि सुरेश प्रभूजींसारख्या मोठ्या व्यक्तींबरोबर काम करता आलं. आणि मी माझं कॉन्ट्रिब्युशन त्यावेळेस देशाच्या सेवेसाठी देऊ शकलो, टू क्रिएट द होल सिस्टीम. आणि त्याच्यामध्ये मी माझं बरंच काही योगदान होतं. त्याच्यानंतर ती स्कीम अतिशय यशस्वी झाली आणि ज्याला आपण फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो, की भारताच्या तळागाळामध्ये बँकिंग सेवा पोचू शकली. तर ते माझं कार्य लक्षात असल्यामुळे मला पुन्हा एकदा 2019 साली PM ऑफिसमधून रिक्वेस्ट आली की दे वॉन्ट टू क्रिएट नॅशनल फिनान्शियल लिटरसी बोर्ड, ज्याला आपण म्हणतो की आर्थिक सजगता कशी करता येईल, ज्याला आपण फिनान्शियल इन्क्लुजन म्हणतो, की तळागाळामध्ये जे डाऊन टू डाऊन लोकं आहेत त्या सगळ्या लोकांना आपण कसं बँकिंग आणि फिनान्शियल रिलेटेड गोष्टी समजू शकतो. दुर्दैवाने त्याच्यानंतर कोविड हिट झाला. मार्च 2020 पासून सगळं लॉकडाऊन चालू झालं. पण आय वॉज लकी टू बी पार्ट ऑफ द होल फिनान्शियल सिस्टीम. मग कोविड स्टिम्युलस पॅकेज आलं. तर तेव्हा अशी सरकारी पद्धत असते की जेव्हा ऑनररी काही गोष्टी असतात तेव्हा काही मानधन दिलं जातं. पण ऑफकोर्स मी माझ्या व्यवसायामध्ये होतो आणि मी स्पष्ट नम्रपणे सांगितलं की मी काही मानधन घेणार नाही, की ही माझी देशासाठी सेवा आहे. सो ते डॉक्युमेंटेशनसाठी म्हणून, दाखवण्यासाठी म्हणून शेवटी असं ठरलं की आम्ही वर्षातून 1 रुपया घेणार मी. आणि ते ठरलं. वा. त्या कंडिशनवरती आम्ही जॉईन झालो. पण माझं भाग्य असं की 4 वर्ष मला कंटिन्युअसली तिथे सेवा देता आली आणि खूप जवळून ह्या गोष्टी बघितल्या गेल्या. आणि मोदीजींचं एक असं ध्येय होतं की फक्त पॉलिटिकल सिस्टीम आपल्या गव्हर्नन्समध्ये न आणता, जे इंडिया इंक म्हणतो आपण, ज्याला इंडिया कॉर्पोरेशन म्हणतो, अशातला प्रोफेशनलिझम आपण कसा आणू शकू ह्याच्यावर त्यांचा खूप भर असतो. अरे. आणि त्यामुळे आमच्यासारख्या काही मंडळींना त्या संधी मिळाली आणि आम्ही भारताच्या आपल्या एकंदरीत विकासासाठी काही योगदान देऊ शकलो, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि आय होप की लवकरच आपल्याला काही गोष्टी अतिशय मूर्त स्वरूपात दिसू शकतील, की ज्या काही गोष्टी प्लॅनिंगमध्ये आलेल्या आहेत मोदीजींच्या ह्या 3.0 पर्वामध्ये, त्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर अजून मूर्त स्वरूपात दिसतील, जेणेकरून समस्त भारत पर्वामध्ये आणि समस्त भारतामध्ये फिनान्शियल इन्क्लुजन किंवा आर्थिक जागरूकता, बँकिंग क्षेत्र हे तळागाळापर्यंत पोचेल ह्याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. व्हेरी गुड. म्हणजे मला एक आपल्या ऑडियन्ससाठी जे यातनं शिकतायत काही, त्यांच्यासाठी एक क्वेश्चन विचारायचं. म्हणजे तुम्ही म्हणाले नंदन निलकनी, कधी कधी तुम्ही मोदीजींच्या संपर्कात आला असाल, है ना, आपल्या फायनान्स मिनिस्टर त्यांच्या संपर्कात, याच्यातनं तुम्ही काय 1-2 गोष्टी सांगाल? काय वाटतं त्यांना भेटून, किंवा फंडामेंटली कसं वाटतं त्यांना भेटून, किंवा
काय शिकला तुम्ही त्यांच्याकडनं आणि तुम्ही कसे होता आणि त्यांच्याकडनं शिकून तुम्ही कसे झाला? त्याचं वर्णन करणं शब्दातीत आहे. म्हणजे शब्दात ह्या गोष्टी किंवा हे अनुभव व्यक्त करणं पण खूप मर्यादित आहे. पण एक साध्या सोप्या भाषेमध्ये मी एवढं सांगू शकीन की ही मंडळी प्रचंड नेमस्त आहेत. त्यांचं ध्येय हे त्यांचं ध्येय कधीच नसतं. त्यांचं ध्येय हे इतरांचं ध्येय त्यांचं ध्येय असतं. मोदीजी म्हणा किंवा नंदन निलेकणीसारखे हे जे दिग्गज आहेत, एक तर त्यांचं व्हिजन प्रचंड मोठं असतं. आपण ग्लोबॅलिटी ह्या विषयावरती बोललो. संकुचित विचार करणं हे कधीच त्यांच्या पिंडात नाही. लार्जर दॅन लाईफ हा विचार करणं आणि ते पण फक्त स्वप्नवत न ठेवता ते आपण ॲक्च्युली त्याच्या रियालिटीमध्ये कसं आणू शकतो, एक्झिक्युशन, त्याचा विचार ह्या मंडळींनी खूप ग्राउंड लेवलवर केलेला आहे. आणि अतिशय शिस्तप्रिय, म्हणजे त्याला म्हणून मी शब्द नेमस्त हा वापरला, कारण त्यांचं लाईफस्टाईल पण एवढं नेमस्त आहे की त्या गोष्टींचा विचार करणं सुद्धा कधी कधी आपल्या कल्पनेच्या बाहेर जाऊ शकतं. मी आता बरेच मंडळी म्हणतात की म्हणजे आपले माननीय पंतप्रधान किती कमी तास झोपतात आणि त्यांची देशासाठी असलेले जे व्रत जे आहे ते किती ते डेडिकेटेडली करतात. मी ह्याच्यावरती अख्खा एक थिसिस लिहिला जाऊ शकतो. पण एक सिंपल साध्या शब्दात सांगायचं म्हणजे त्यांनी ध्येय हे अख्ख्या समाजासाठी ठेवलेली ध्येय आहेत. म्हणजे दॅट्स व्हॉट वी कॉल ॲज गिविंग बॅक टू द कम्युनिटी. आपण आपल्या समाजाप्रती आपलं उत्तरदायित्व जे आहे ते ह्या मंडळींनी खूप लवकर जाणलेलं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी कार्य करणं त्यांनी वयाच्या खूप लवकर वयात त्यांनी चालू केलेलं आहे. आणि तेच त्यांचं ध्येय आहे. त्यांचा आनंद, त्यांचं सॅटिस्फॅक्शन, सीइंग द होल सोसायटी अँड कम्युनिटी ग्रोईंग अप. ॲब्सोल्युटली. तीच त्यांची व्हिक्ट्री आहे आणि तेच त्यांचं यशस्वी जीवन आहे. आणि आपल्याला खूप 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 शिकायचं आहे, खूप पुढे यायचं आहे त्याच्यावर. वी आर स्टील स्मॉल पाय. देयर इज अ लाँग वे टू गो फॉर अस. म्हणजे तुमचं एक या सगळ्यांना भेटून मला असं वाटतं तुम्ही जे सगळ्यात महत्त्वाचं शिकला ते म्हणजे यू हॅव टू थिंक बिग. ॲट द सेम टाईम मोठा विचार करायचा आहे, विजन मोठं ठेवायचं आहे. ॲट द सेम टाईम तुम्हाला बघायचं की तुम्ही ते एक्झिक्यूट पण करताय किंवा ते एक्झिक्युटेबल आहे का, है ना, त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. यू हॅव टू बी प्रॅक्टिकल. यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी प्रॅक्टिकल अबाउट इट. आणि हे सगळं करताना जेव्हा तुमचं विजन मोठं असतं त्या विजन स्वतःचं नसून एका समाजामध्ये बदल निर्माण करण्यासाठी जर असेल तर त्याला मग जनसंवाद सगळा जुडला जातो. राईट. एक छोटंसं सांगतो मी. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड की देर इज अ इन्फायनाईट प्लेजर इन गिव्हिंग. म्हणजे हे कळायला आपल्याला खूप वेळ लागतो की एका संकुचित मनोवृत्तीमध्ये आपण नेहमी म्हणत असतो की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. सर आज मी गाडी घेतली, आज मी घर घेतलं, आज मी बंगला बांधायचा आहे, मला पर्यटनासाठी देशी विदेशी जायचं आहे वगैरे वगैरे. हे सगळं माझ्यासाठी. राईट. पण जेव्हा आपण त्या एका स्टेजवरती येतो, जेवढ्या लवकर आपल्याला आपल्या आयुष्यात कळतं ना की देण्यामध्ये जास्त आनंद आहे स्वतःला घेण्यापेक्षा. ॲब्सोल्युटली. सो स्प्रेडिंग द हॅपीनेस, म्हणजे इफ यू सी माय सोशल मीडिया हँडल ऑल्सो देर इज अ हॅशटॅग विच आय ऑलवेज प्रमोट, इज स्प्रेडिंग द हॅपीनेस. ॲब्सोल्युटली. स्प्रेडिंग द हॅपीनेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याचा इम्पॉर्टन्स कळण्यासाठी तुम्हाला ते जगलं पाहिजे. तोच मंत्र आहे. ॲब्सोल्युटली राईटली सेड. आम्ही मागचाच एक पॉडकास्ट केला, त्यामध्ये माझा को फाउंडर अनिकेत आला होता. तर तो तेच म्हणाला की मी जर दिलं नाही तर मला येत नाही, हे मला कळालं आहे. त्यामुळे ऑलवेज आय गिव्ह आणि मला येत राहतं. कुठून येतं माहीत नाही पण येत राहतं. आय थिंक आणि ते एक सॅटिस्फॅक्शन पण असेल. पण व्हेरी गुड पॉईंट. म्हणजे आपण जसं छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं तसं काहीतरी मोठं विजन ठेवायचं. त्याच्यामध्ये जनकल्याण काय असेल ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते एक्झिक्यूट होतंय का नाही इथे लक्ष द्यायचं. दिस इज युअर बिगेस्ट लर्निंग. राईट. नाव मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे
की तुम्ही फायनान्समध्ये एवढे मोठे आहात आणि तुम्ही डे नाईट बिझनेसमॅन ऑन्टरप्रिनर्सला भेटत असता, मोठ्या मोठ्या ऑन्टरप्रिनर्सला भेटत असता. तर काय फायनान्शियली राईट डिसिजन्स ते घेतात जे आपल्या मराठी माणसांनी शिकलं पाहिजे, आणि फायनान्शियली राईट डिसिजन ॲज अ बिझनेसमॅन म्हणा, ॲज अ ऑन्टरप्रिनर किंवा ॲज अ फॅमिलीचा मेन माणूस, काय जे अशा काही गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे, काय तुमची काय थिसिस आहे याच्यावर? सर्वप्रथम मी एक सांगू शकतो की मी काही अतिशय मोठा माणूस नाही फायनान्शियल क्षेत्रामध्ये. मी स्वतःला आर्थिक क्षेत्राचा सेवक समजतो. त्या माझ्या कपॅसिटीमध्ये मी एवढंच सांगू शकेन की ज्यांना आपण सक्सेसफुल ऑन्टरप्रिनर म्हणतो किंवा यशस्वी उद्योजक म्हणतो, ह्या मंडळींनी व्यवहार अतिशय योग्य जाणला आणि जपला. जाणणं म्हणजे काय असतं की आपल्याला हे कळलं पाहिजे की आपली कपॅसिटी किती आहे. त्याला आपण आपल्या आर्थिक भाषेमध्ये म्हणतो की माझं भांडवल किती आहे, ओके. माझी ऑपरेटिंग कॉस्ट किती आहे, ओके. आणि शेवटी मला येणारा रेव्हेन्यू किती, त्याच्यातून मला नफा किती होणार आहे. हे साधं सिंपल गणित जेव्हा आपल्याला मांडता येतं, त्या गणिताचा ताळेबंद जेव्हा आपल्याला अतिशय न्यूट्रल पद्धतीने त्याचं असेसमेंट करता येतं. ओके. यू शुड बी युअर ओन ऑडिटर. ओ. एंड ऑफ द फायनान्शियल इयर तुम्हाला भले स्टॅट्युटरी रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला इंडिपेंडंट CA घेऊन तुम्हाला तुमचे रिटर्न्स फाईल करायला पाहिजेत, पण तुम्हाला तुमच्या धंद्याचं स्वतः इंडिपेंडंट ऑडिट करता यायला पाहिजे की माझा धंदा व्यवस्थित चालला आहे की नाही. वाव. नंबर 1 हे झालं फॉर युअर कीपिंग युअर बिझनेस रनिंग, तुमचा धंदा चालवण्यासाठी. परफेक्ट. आता दुसरा प्रश्न झाला तुमचा की हाऊ टू एक्सपांड, ते व्हिजन काय असलं पाहिजे. त्या व्हिजनसाठी जे आपण मगाशी बोललो तसं स्काय इज द लिमिट. यू शुड नो युअर होरायझॉन्स. स्वतःचे पाय जमिनीवर ठेवून स्वतःची कपॅसिटी जाणून, ज्याला आपण टिपिकली हिंदी भाषेमध्ये अवकात म्हणतो, इन राईटफुल सेन्स यू शुड नो युअर अवकात, राईट. ते जाणून घेऊन जर तुम्ही तुमचे होरायझॉन्स एक्सपांड करायला शिकलात की मला हे कॉन्कर करायचे, देन स्काय इज द लिमिट. आज असे अनंत उदाहरणं आहेत. काही नोन आहेत, काही अननोन आहेत आपल्या मराठी जनांमध्ये, पण ॲट द सेम टाईम समस्त भारत पर्वामध्ये, की ह्या मंडळींनी प्रचंड मोठी यश पादाक्रांत केलेलं आहे, पण त्याची कधी वाच्यता केली नाही. पण ह्या मंडळींकडे व्हिजन होतं. त्यांच्याकडे ज्याला आपण रिस्क ॲपेटाईट म्हणतो, तेवढी रिस्क घेण्याची कपॅसिटी होती. आमच्या आर्थिक क्षेत्रात आम्ही असं म्हणतो की इट्स कॉल्ड ॲज अ रिस्क मिटिगेशन किंवा रिस्क ॲपेटाईट किती आहे ते. तर आपल्याला कळलं पाहिजे की माझी एखाद्या गोष्टीबद्दल कितपत मी स्वतःला स्ट्रेच करू शकतो, त्याची रिस्क किती घेऊ शकतो, ह्याची आपल्याला अंदाज यायला पाहिजे की जेणेकरून माझी धावण्याची कपॅसिटी किती आहे. झेप घेतोय तर मी दरीत तर उडत नाही. बरोबर. किंवा जर मला जर उंच कुठेतरी लांबची झेप घ्यायची असेल तर मला त्या विदिन एखाद्या होरायझॉनमध्ये असलं पाहिजे. जर ते सेट झालं, देन स्काय इज द लिमिट. अँड अगेन द टॅगलाईन विच कम्स इन, गेट आउट ऑफ द कम्फर्ट झोन. ॲब्सोल्युटली. एकदम फंडामेंटल तुम्ही बोललात की आय थिंक मी आजपर्यंत कधी नाही ऐकलं की एव्हरी ऑन्टरप्रिनर शुड नो बेसिक्स. म्हणजे तुम्ही काय म्हणाल, त्यांना बेसिक्स कळायला पाहिजे. प्रॉफिट लॉस, किती माझ्याकडे कॅश आहे, किती मी पाय पसरायचे, व्हेरी फंडामेंटल, आणि सगळ्यांना यायला पाहिजे. आणि 2 प्रश्न आहेत की हे फंडामेंटल्स कुठे शिकायला मिळतील, आणि दुसरा प्रश्न की मला माहिती आहे की माझ्याकडे एवढं कॅपिटल आहे, पण माझं विजन मोठं आहे. फॉर एक्झाम्पल, आज माझ्याकडे फक्त 1 कोटी रुपये आहेत, पण मला 1000 कोटीची कंपनी करायची. हे कसं पॉसिबल आहे? याच्यात 2-3 आस्पेक्ट्स आहेत जे मगाशी आपण बोललो की एक तर तुम्हाला तुमची कपॅसिटी माहिती असली पाहिजे आणि तुम्हाला स्वतःचं तुमचं ऑडिट करता यायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला तुमच्या थाळीमध्ये काय आहे हे माहिती असतं आणि जेव्हा तुमच्याकडे लाँग टर्म व्हिजन आहे आणि जे व्हिजन एक्सपोनेन्शियली हाय आहे, तुम्हाला वाट तेव्हाच मिळते जेव्हा तुमच्यामध्ये जिगर असते.
आज आपण जे आता हे सगळ्या गोष्टी आपण पुढच्या 2 दिवसामध्ये बोलणार आहोत आपल्या कॉन्फरन्समध्ये, ऑन्टरप्रिनरशिप, स्टार्टअप, युनिकॉर्न्स, राईट? युनिकॉर्न कन्सेप्ट आली कुठून? कधीच कोणी अशी कल्पना पण केली नव्हती, राईट? आज IIT सारखे किंवा गललठ्ठ 8 डिजिटचे पगार सोडून मंडळी स्टार्टअप चालू करतायत आणि युनिकॉर्न बनतायत. आज पुन्हा मग टेक्नॉलॉजी तिथे येते. आज जग एवढं बॉर्डरलेस झालं आहे की जग तुमचं एकत्र येते. एकेकाळी तुमच्याकडे असलेल्या रिसोर्सेसवरती खूप मर्यादा होती. आज तसं राहिलं नाही आहे. आज जर तुमचं टॅलेंट तुमच्याकडे इथे कपॅसिटी आहे तर त्याच्यात इन्व्हेस्ट करणारी प्रचंड बिलियनियर्स तिकडे बसलेले आहेत पाश्चिमात्य देशामध्ये. दे आर रेडी टू इन्व्हेस्ट. सो टू आन्सर युअर क्वेश्चन इन द वन सिंगल लाईन, त्याचं एक्झाम्पल हेच आहे. जर स्टार्टअप आपल्या इंडियातले युनिकॉर्न होऊ शकतात, सो इंडिया युनिकॉर्नचं हब आहे. सो धिस ड्रीम इज नॉट गोइंग टू बी जस्ट अ ड्रीम, इज गोइंग टू बी द रियालिटी. थिक ऑफ अ कोविड, डिसेंबरला तो US ला गेला शिक्षणासाठी, अंडरग्रॅडसाठी, आणि 15 दिवसामध्ये माय वाईफ गॉट डायग्नोज विथ द ओव्हेरियन कॅन्सर ॲट अ व्हेरी ॲडव्हान्स स्टेज. इट वॉज अ कम्प्लिटली लाईफ चेंजिंग मोमेंट. इट वॉज अ थिक ऑफ अ कोविड वेव 2. बाहेर पूर्ण कर्फ्यू होता अँड एव्हरी नेक्स्ट पर्सन वॉज कोविड अफेक्टेड. हॉस्पिटलला म्हणजे शी वॉज सपोज टू गेट ॲडमिटेड फॉर द सर्जरी अँड ऑल द स्टफ. एक अख्खी विंग कोविडनी सील केलेली होती. लिटरली स्ट्रेचरवरती प्रेतं बाहेर येत होती. वी आर सीइंग दॅट. शी वॉज ॲडमिटेड. अख्ख्या विंगमध्ये मी रात्री बघायचो, म्हणजे ICUचे बेड दिसायचे मला. एक जण ॲडमिट झाला, दुसऱ्याशी तो बेड कॅन्सल की पर्सन इज डेड. मग एवढी स्मशान शांतता होती तिथे. ह्या सगळ्यामध्ये आय यूज टू गेट अ फोन कॉल, सगळे रिलेटिव्स किंवा फ्रेंड्स, की आम्ही मदतीला येऊ का. पण वी ॲज अ कपल वी टूक अ डिसिजन की एक तर कोविड प्रचंड प्रमाणात आहे. वेव 2 वॉज वर्स दॅन द वेव 1, राईट? आज सगळे प्रेमापोटी मदतीला येत आहेत, पण आय डोंट हॅव एनी राईट टू मेक देअर लाईफ ॲट अ स्टेक जस्ट फॉर माय ओन सेल्फिश मोटिव्ह. आम्ही सगळ्यांना हात जोडून विनम्रपणे सांगितलं की तुमच्या भावना आम्हाला समजल्या, पण वी डोंट वॉन्ट यू टू रिस्क युअर लाईफ जस्ट टू हेल्प अस. आम्ही कोणाची मदत नाही घेतली अँड वी फाईट आवर ओन बॅटल जस्ट बोथ ऑफ अस. वाव. अँड शी सपोर्टेड मी बिग टाईम. सर्जरी, त्याच्यानंतर किमो. अँड यू कॅन इमॅजिन फॉर एनी वुमन अँड फॉर इवन हर हजबंड ऑल्सो टू सी अ वाईफ बिकमिंग कम्प्लिटली हेअरलेस विथ द किमो, हे अतिशय भयावह परिस्थिती होती. त्याच्यातून आम्ही बाहेर आलो. 2 वर्षांनी अनफॉर्च्युनेटली आमच्या मातोश्री, शी गॉट डायग्नोज विथ अगेन अ कॅन्सर ॲट स्टेज 4. सो ॲज आय एम सिटिंग विथ यू, एक्झॅक्टली 1 year बॅक इन डिसेंबर, आईला कॅन्सर रिडायग्नोज झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की स्टेज 4, शी हॅज ओनली फ्यू वीक्स लेफ्ट. 45 days नंतर my wife got re-diagnosed again with the cancer and we fought back. You can imagine की आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या 2 स्त्रिया, बायको आणि आई, दोघंही कॅन्सर बाधित. But then we as a family we took a decision and that was a life-changing decision for us. आणि आम्ही एकच ठरवलं की why we should be scared of unknown future. वाव. भविष्य कोणालाच माहिती नाही आहे. जस्ट बिकॉज की मला डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस मिळाले की बाबा इथे कॅन्सर झालेला आहे म्हणून मी माझ्या उद्याच्या भविष्यावरती फुली कशाला मारू. कोणालाच माहिती नाही उद्या काय होणार आहे ते. आज मनुष्य सकाळी डबा घेऊन ऑफिसला जातो, तो संध्याकाळी परत येईल की नाही माहिती नसतं. दॅट्स हाऊ द लाईफ इज. त्याच्यापेक्षा लिव्ह एव्हरी डे टुडे. वाव. And from that day when she got diagnosed with the cancer, I made a tagline of my life, spread the happiness. Wow. That exactly I told you some time back. Ki spread the happiness is not for just me, not for my family. It is for everyone. Wow. अतिशय विनम्रपणे मी सांगू इच्छितो की जेव्हा
हे सगळं गेल्या 27 महिन्यामध्ये चालू असताना ज्या ज्या कुटुंबापर्यंत मी पोहोचू शकलो, की ज्यांना अशा प्रकारचं प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत, एस्पेशली अशा दुर्धर रोगांबद्दल एक तर कधी-कधी अनभिज्ञता असते, कधी-कधी तेवढे तुमच्याकडे रिसोर्सेस नसतात. तुम्हाला खूप मोठी भीती असते. काही लोकांचे कनेक्ट्स नसतात, की त्यांना योग्य उपचार मिळत नाही आहेत. कमीत कमी 20 ते 25 फॅमिलींपर्यंत मी पोहोचू शकलो आणि त्यांना मी काही ना काहीतरी मी मदत करू शकलो. वाव. इट जस्ट टू एन्शुअर दॅट आय एम ट्राईंग टू मेक त्या लोकांचं जे आयुष्य त्याच्यात थोडासा हलकापणा मी आणू शकेन. व्हॉट अ ग्रेट कॉज. अँड मंत्र हाच की वाय यू हॅव टू लिव्ह इट टुडे. वर्तमानात जगा, लिव्ह एव्हरी डे टुडे. आणि मी अतिशय आनंदाने सांगू शकतो की जस्ट 1 महिन्यापूर्वी माझा मुलगा US मधून डबल ग्रॅज्युएट झाला. त्याचं बॅचलर्स कंप्लीट, तुम्ही त्याला भेटलेला आहात. हो. त्याचं मास्टर्स पण कंप्लीट झालं. त्याची इच्छा होती की त्याच्या आजीने ज्या ग्रॅज्युएशनसाठी यावं. डॉक्टरांना पूर्ण शंका होती की एवढा लांबचा प्रवास वयाच्या 83व्या वर्षी कशा त्या करू शकतात, ते पण असा आजार असताना. तिचा आत्मविश्वास, तिची जिद्द, ईश्वराची कृपा आणि आमच्या सगळ्यांची पॉझिटिव्ह विचार की लिव्ह एव्हरी डे टुडे. या. आज आम्ही सगळे तिथे जाऊन आलो. क्या बात आहे. त्या माऊलींनी तिच्या नातवाचं ग्रॅज्युएशन बघितलं. आम्ही सगळे एकत्र होतो. आज त्यांना आम्ही न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन स्ट्रीटवरून फिरवलं. -14 डिग्री टेम्परेचरमध्ये त्या व्यवस्थित स्वतःला तिथे शी कुड लिव्ह व्हॉट न्यूयॉर्क इज. आणि अख्ख्या आमच्या दौऱ्याची सांगता अतिशय कर्मधनस वगैरे म्हणतात ना की तुमचे वेन युअर इंटेंट्स आर राईट द थिंग्स फॉलो राईटली. Absolutely. कधीच प्लॅन केलं नव्हतं, पण नवीन US काँग्रेसचं जे इनॉग्रेशन झालं त्यावेळेस आम्ही वॉशिंग्टन DC मध्ये होतो. त्या मंडळीने आम्हाला मानाला बोलवलं आणि आम्हा सगळ्यांना ते अधिवेशन स्वतः अटेंड करता आलं. वाह. सो दिस इज लाईक अ स्प्रेडिंग द हॅपीनेस, राईट? Absolutely. When you give back to the society, Absolutely. you get. अँड क्रिएट दोज मुमेंट फॉर द कम्युनिटी. Yeah. की जेणेकरून ज्यांना आपल्यापेक्षा प्रचंड दुःख आहे, जे ह्या वेगवेगळ्या यातनेतून जात आहेत, Absolutely. दे शुड गेट सम काइंड ऑफ सोलेस इन द लाईफ. आणि कधीही मला पण हेच शिकवलं गेलं की देताना मला काय मिळेल याचा विचार कधी नाही करायचा. यू जस्ट हॅव टू गिव्ह अँड फाइंड अ कॉज. इतके कॉजेस आहेत आपल्याकडे सॉल्व करायला, बट तुम्ही एक सिम्पल कॉज घेतला, हॅपीनेस. इट इज व्हेरी पॉवरफुल. ॲब्सोल्युटली. म्हणजे एव्हरी बिझनेसमॅन, एव्हरी कॉलेजचा स्टुडंट, कोणी असू, हे हॅपीनेस इज मिसिंग नाव. व्हेरी प्रत्येकाला काहीतरी अचीव्ह करायचं आहे किंवा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज व्हायला लागलेत. मे बी स्क्रीन इज प्लेइंग अ स्ट्रॉंग रोल देअर, मे बी सिरीज इज प्लेइंग अ स्ट्रॉंग रोल, पण आय थिंक यू शुड गो बिग ऑन दिस, राईट? स्प्रेडिंग द हॅपीनेस. एक्झॅक्टली. I think if you need anything on this, I would like to contribute. And लेट्स मेक दॅट ॲज अ टॅग लाईन. absolutely, आणि आनंद कशाचाही असू शकतो. absolutely. म्हणजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही पैशाची गरज नाही आहे. इट जस्ट ऑल अबाउट क्रिएटिंग दोज हॅपी मोमेंट्स द वे यू वॉन्ट अँड यू फील लाईक. Exactly. करेक्ट. आणि का आपण तेवढं संकुचित राहायचं की फक्त माझा आनंद माझ्यापुरताच मर्यादित असला पाहिजे. Absolutely. जगाला दाखवा. इव्हन शेअरिंग युअर हॅपी मोमेंट्स इन द सोशल मीडिया दॅट गिव्ज इमेन्स ब्रीथ फॉर द पीपल जे खरंच जे दुर्धर रोगामधून ते आता जखडलेले आहेत, त्यांना त्या गोष्टी बघून त्यांना त्यातून आनंद वाटतो. Absolutely. सो क्रिएट दोज मोमेंट्स फॉर एव्हरीवन. मी आणि माझा फाउंडर बिजू, आम्ही 10 वर्षापूर्वी हे विचार केला होता की न्यूजपेपर आपण वाचतो ना, त्यात फ्रंट पेजला ॲक्सिडेंट, हे झालं, ते झालं. आम्ही असा विचार केला होता की एक न्यूजपेपर असा यायला पाहिजे, त्यात सगळ्या पॉझिटिव्ह न्यूज यायला पाहिजे. ॲब्सोल्युटली. एव्हरीथिंग अबाउट हॅपीनेस, पॉझिटिव्हिटी, एव्हरीथिंग. बट व्हेरी गुड. खूप मस्त वाटलं तुम्हाला बोलून. म्हणजे इतकं, आणि हे शेवटचा जो आपला टॉपिक होता हॅपीनेस, आणि तुमचे जे गेले 3 वर्ष आम्ही सगळे प्रे करू की लवकर बरे हो, आणि अँड यू आर ऑलरेडी सेट, राईट? बिकॉज यू आर लिव्हिंग फॉर टुडे. ॲब्सोल्युटली. Absolutely. आणि शक्यतो हा खूप संवेदनशील विषय असतो. बरीच मंडळी व्हॉट यू कॉल इट, दे शाय अवे फ्रॉम ॲक्च्युली व्होकलायझिंग धिस. ॲब्सोल्युटली. पण
मी आणि माझ्या फॅमिलीने एकच ठरवलं की ह्याच्यात व्हाय टू शाय अबाउट दिस. जर सपोज आपण एखादं उदाहरण जर समाजासाठी क्रिएट करू शकत असो ज्याच्यामुळे अजून कितीतरी अनंत फॅमिलीचा याचा उपयोग होत असेल, तर लेट्स स्पीक अबाउट इट. ते बोलणं खूप धैर्याचं आहे, पण त्यात बोलणं खूप गरजेचं आहे. 100. अँड दॅट्स वेअर वी कॅन कॉन्ट्रीब्यूट अँड गिव्ह बॅक टू द कम्युनिटी. सो लेट्स स्प्रेड द हॅपीनेस. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल आणि तुमच्या संबंध तुमच्यासह प्रेक्षक वर्गांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.